बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमधील पवार कुटुंबियांची बैठक संपलेली आहे आणि या बैठकीनंतर पार्थ पवार यांच्याकडून विद्या प्रतिष्ठानमधील मैदानाची पाहणी सुद्धा करण्यात आली आहे। विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजितदादांचं स्मारक होणार आहे। या संदर्भात खरं तर ही बैठक होती आणि या संदर्भात आणखीन जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी जयकुमार आपल्या सोबत आहेत। जयकुमार, बराच वेळापासून ही बैठक सुरू होती, जवळपास 1 तास झाला असेल। त्या बैठकीमध्ये नेमकं ठरलं काय? श्रद्धा, आपण बघतोय की संपूर्ण पवार कुटुंबाची आज बैठक बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या सेंट्रल ऑफिसमध्ये पार पडली। या बैठकीला स्वतः शरद पवार होते, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दोन्ही सुपुत्र जय पवार, पार्थ पवार हे देखील या बैठकीला उपस्थित होते। रोहित पवार असतील, राजेंद्र पवार असतील आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार देखील या बैठकीला होते। जवळपास तासाभराहून अधिक वेळ ही बैठक सुरू होती। बैठक पार पडल्यानंतर जय पवार, पार्थ पवार, रोहित पवार, श्रीनिवास पवार हे सगळे या ज्या ठिकाणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणी पाहणी करत आहेत आणि 2 ते 3 जागा निवडल्यात। त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी अजितदादांचे स्मारक बांधायचे हे निश्चित अजून झालेलं नाहीये आणि कुठे करायचे यावरती अजून चर्चा पवार कुटुंबात सुरू आहे। आणि आता त्यांनी पाहणी या ठिकाणी केलेली आहे, ज्या ठिकाणी अजित पवारांवरती अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी करण्यात आले तिथली पाहणी केलेली आहे आणि जागा निश्चित कुठली करायची यावरती आता बैठका सुरू आहेत। त्यामुळे आता बारामतीतल्या या विद्या प्रतिष्ठानमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मारक बांधणार हे निश्चित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रद्धा, अगदी जयकुमार, 2 दिवसांपासून ही बैठक सातत्यानं सुरू आहे। हे स्मारकानंतर आणखी कोणत्या विषयावर, स्मारका व्यतिरिक्त आणखी कोणत्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती या बैठकीमध्ये? अजून 2 मुद्दे या बैठकीमध्ये समोर आल्याची माहिती मिळत आहे की एक म्हणजे पक्ष विलिनीकरणाचा मुद्दा असेल आणि दुसरा म्हणजे या संस्थेवरती दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे विश्वस्त होते, त्यांची जागा आता ती रिक्त झालेली आहे। मग पवार कुटुंबातील कोणाला या पदावरती घ्यायचे, कोणाला त्या ठिकाणी स्थान द्यायचे हे देखील यावरती देखील चर्चा झालेली असू शकते। यामुळे हे 2 मुद्दे नाकारता येणार नाहीत, कारण की संपूर्ण पवार कुटुंब या बैठकीच्या दरम्यान एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण बघतोय की राजकीय भूमिका जरी वेगळी घेतलेली असली तरी कुटुंब म्हणून पवार कुटुंब एक आल्याचं आपल्याला दरवेळेस पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे आता देखील संपूर्ण पवार कुटुंब एक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। परंतु जे विलिनीकरणाचा विषय असेल किंवा जो विश्वस्त पदावरती द्यायचा विषय असेल यावरती चर्चा अद्याप झाली का नाही यावरती अधिकृत दुजरा पवार कुटुंबातील कोणीही दिलेला नाहीये। अगदी, त्यामुळे 2 दिवसाच्या सातत्यानं बैठका होत आहेत। विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्येच अजितदादा यांचं स्मारक बांधलं जाणार आहे आणि त्याच संदर्भात ही नुकतीच चर्चा सुरू असताना आपण दृश्यांमध्ये पाहतोय। जयकुमार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।